जो कुठल्याच देह्यापर्यंत नेणारा नाही असा एक रस्ता व्हायचा आहे मला. कुठेतरी लांब जंगलात आपल्याच धुंदीत नितांत वाहणारा एक झरा व्हायचा आहे मला. बिना नातेसंबंध आणि बंधनापलीकडील एक बिनधास्त आयुष्य व्हायचं आहे मला. पाहून माझ्याकडे कुणाला तरी जगावंसं वाटेल ते मनसोक्त जगणं व्हायचं आहे मला. ऊन वाऱ्या पावसाचा मार झेलत उभ्या बेलक सह्याद्रीचा कडा व्हायचा आहे मला. आणि ह्या आयुष्याच्या सकाळी सह्याद्रीच्या सहवासात एका उन्हाळ्याच्या हातात चहा आणि वडापाव व्हायचा आहे मला. होय, मुळात आज माझ्यातील हरवलेला अतरंगी प्रतीक व्हायचं आहे मला. अतरंगी प्रतीक व्हायचं आहे मला. खरं तर मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतरंगी असला पाहिजे, अतरंगी असला पाहिजे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? सर्व ठीक ना? ठीकच असायला पाहिजे. मी प्रतीक प्रमोद देवलेकर आणि आपण आपल्या सर्वांच्या अतरंगी स्वॅगर ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आणि ह्या यूट्यूबचा आपण जी सुरुवात करणार आहोत ते आपण किल्ले रायगडावरनं करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात, चला. किल्ले दुर्गेश्वर रायगड अर्थातच आमच्या घरापासून खूप जवळ. बाकीचे लोक डोळे बंद करून रायगडला स्मरण करतात, पण आमचं किती भाग्य आहे की आम्ही डोळे उघडे करून खरंच स्वर्गाचा अनुभव येतो. तोच म्हणजे आमचा किल्ले रायगड. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या चरणी, तेच आम्हास माणिक मोती, दुसऱ्या रत्नाची दौलतच नको. मी प्रतीक आणि हा माझा मित्र खानदेश्वरचा पार्थ पवार आणि इकडे आमचा फोटोग्राफर साहिल मांडवकर आणि आज समोर लोकेश डावरूम. आणि आता आम्ही निघत आहोत रायगड दर्शनाला, चला. खरंच महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणजे दुर्गांचा देश, विविधतेने नटलेल्या फुलांच्या देशा. आणि ह्या दुर्गांच्या देशात आज आपण जन्माला आलो, किती मोठं भाग्य आहे आपलं. बघा, आपण जेव्हा भटकंती करतो तेव्हा आपल्याला इतिहास समजतो, आणि जेव्हा जिथं इतिहास येतो तेव्हा तिथे भूगोलही येतो, आणि जेव्हा इतिहास आणि भूगोल येतो तिथे विज्ञानाचा जन्म होतो, आणि जेव्हा इतिहास, भूगोल आणि विज्ञानाचं मिलन होतं तेव्हा नक्कीच तिथे सनातन धर्माचा विजय होतो. सनातनच म्हणजे ज्याची सुरुवात नाही आणि ज्याचा अंत नाही. तो बघा आमचा मित्र मयुरेश, त्यांनी दागा दिलेला आहे. आविष्कार बघा, आविष्कार वाघ जायच्या घाटात. आणि इकडे पूर्ण आमचा वर्ग बसलाय. आणि हे तिघ, हे नीरज, सारांश आणि कृष्णा, गांधीजींची 3 भाकडा. भव्य हिमालय तुमचा, अमुचा केवळ सह्य कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन बा रायगडा. ताजमहाल जरी प्रेमाचं प्रतीक असलं तरी मराठी माणसाला फक्त आणि फक्त रायगडचीच भव्यता दिसते. मुघलांपुढे आणि इंग्रजांपुढे शरण गेले होते, वाकले होते, झुकले होते. आपला मराठा इंग्रजांपुढे किंवा मुघलांपुढे कधी वाकला नव्हता, झुकला नव्हता, शरण गेला नव्हता. याचाच रोष ठेवून 10 मे 1818 इंग्रजांनी तोफांचा मारा करून अशा प्रकारे परफेक्ट 1 तासाने आपण किल्ले रायगडच्या गडमाथ्यावर पोहोचलेलो आणि आपण बघत आहोत इथला आजूबाजूचा परिसर. हा असा सुंदर असा भरलेला हत्ती तलाव आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा न्याहाळून आपल्याला दिसत आहे. का अरे बरंच ना? हो, मजेत एकदम. आज इकडे काय नाही, ती तिकडे जायसाठी आलेलो, ते लावले सर खाली गेलो. हा, बाकी काय मजेत? बाकी मजेत एकदम. लय ऊन लागले आज ऊन लय, खूप ऊन. काल पाऊस पडला ना, हो. त्याच्यामुळे. चला भेटू. समाधीकडे नाहीत का? नाही, येतो. आपल्याला दिसत आहे रायगड जिल्हा परिषदचा शेड, निवासी शेड. इथे काम चालू आहे. गडदेवता शिरकाई देवीचं मंदिर, शिरकाई देवीचं उदव. जोपर्यंत अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कुठल्याही संकटाशी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. इकडे आपण बघू शकतात वीरगरी. जगातील असं एकमेव न्यायालय जिथे कधीही लोकांवर अन्याय नाही झाला, तोच म्हणजे माझ्या राजाचा दरबार. आयुष्यात कधीही आपली वाट जरी चुकली ना तर रायगडची वाट पकडावी. खरंच इथली जी ऊर्जा आहे ती आपल्याला 10 हत्तीचं बल देते. नमस्कार, जय शिवराय. आपण जे आता जागेवर आहोत तो आहे छत्रपती शिवरायांचा राजवाडा, आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि सुखात देवाच्या घरी गेले. आणि आपण बघत आहोत की 3 एप्रिल 1680 म्हणजे कधीही न विसरणारी जी तारीख. सूर्योदय आणि सूर्यास्त एकदाच होतात, पण त्या दिवशी सूर्यास्त 2 झाले.
एकदा जो सूर्य अस्त झाला तो पुन्हा उगवला, पण एक सूर्य जो अस्त झाला तो पुन्हा काही उगवलाच नाही. शिवराय गेले, अनंतात विलीन झाले. पण शरीर हे नश्वर असते, परंतु त्या शरीरा पलीकडे जाऊन आपल्या कार्याने, आपल्या विचाराने आणि आपल्या पराक्रमाने शिवराय अजूनही आपल्या हृदयात जिवंत आहेत. इथल्या प्रत्येक सह्याद्रीच्या दगडामध्ये शिवराय आज जिवंत आहेत. म्हणूनच सांगतो, शिवरायाने आपल्याला एक शिकवलं, म्हणजे शी म्हणजे शिका आणि वा म्हणजे वागा आणि जी म्हणजे जिंका. हा जर मंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवला तर नक्कीच हा आपला देश जसं शिवरायांनी स्वप्न पाहिलं ते नक्कीच पूर्ण होईल. जय शिवराय. इथे जणू काही पिकनिक स्पॉटसाठी बसण्यासाठी गेलेले आहेत. पण हे बघा, हा डस्टबिनचं गेलेलं आहे जे खरं आहे. पण मात्र जे कोण रुद्राश ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी बसण्यासाठी खूप छान केलेलं आहे. आपण जिथं आलेलो आहे तो जगदीश्वर मंदिर, म्हणजे जगाचा ईश्वर जगदीश्वर. इथे आपण प्रस्थान झालेलं आहे. जय गणराज. खूप सुंदर अशी बांधणी आपल्याला पाहायला मिळेल. हाच तो नंदी जो आपल्याला अजूनही सांगतो की ही लढाई धर्माचीच आहे. आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. हनुमानाची मूर्ती नजरेस येते. आत्म्याची परमात्म्याशी भेट होणारे हेच ते ठिकाण. मराठ्यांची काशी, मथुरा, अयोध्या आणि पंढरी सगळं काही इथंच आहे. कसलेल्या, ढासळलेल्या, हरलेल्या मनाला अखंड ऊर्जा पुरवणारं स्तोत्र स्वर्गापेक्षा कितीतरी सरस आहे. मान, पान, प्रतिष्ठा, लहान, थोर, तरुण, वयस्कर, स्त्री, पुरुष, जात, धर्म हे भेद पुरून इथं नतमस्तक व्हायला हवं. हिंदुस्थानाचा अखंड रथ जगाच्या पाठीवर चौफेर उतरला तरी त्याचा धगधगता केंद्रबिंदू इथेच होता, इथेच असेल आणि इथेच राहील. शिवसमाधी, किल्ले, रायगड. शिवरायांच्या आशीर्वादाने आयुष्याच्या प्रवासात माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने एका हौशी कार्याची सुरुवात करतोय आणि तसेच परमार्थिक गुरु सद्गुरू यांच्या देखील आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच आहे. तर आता ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. हॅशटॅग पायी पुपाटा, तू चाल पुढं, तुला र गाड्या भीती कशाची. हे माझे मित्र आहेत कोकणातले. पेढे घे खायला. आनंद हो, तोंड गोड करा रे. आज पहिला दिवस आहे, तसं पण मी पण युट्यूबर आहे. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण 1 तास चालून फायनली आपण डेस्टिनेशनवर पोहोचलोय. जिथं आहे बघा कारवीचा महोत्सव उगवला आहे. आपण बघत आहोत किती सुंदर असा नजारा झालेला आहे. हा काही केरला नाही, हा काही मनाली नाही, हा काही काश्मीर नाही, हा माझा किल्ले रायगड आहे. जणू काही गेल्या वर्षी 350वा राज्याभिषेक झाला आणि जणू निसर्गाने राजांना हा दिलेला अभिषेकच म्हणावा. वा वा, काय सुंदर नजारा. आणि ही अशी माझी मित्र खूप सारी. मला टाईम झालेला आहे खूप आणि मला ते शिव्या घालतायत तिकडे. खरंच मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते आपल्याला समजता आलं पाहिजे. बघा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे, आपण तो जगता आला पाहिजे. आपण ते क्षण हसताने खेळते आले पाहिजे. आपण फिरलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे, आपण मनसोक्त जगलं पाहिजे. नक्कीच या आयुष्याच्या चित्रपटात आपण एक चांगली प्रतिमा निर्माण करून जाऊ शकतो. आम्ही जातो भवानी टोककडे आणि लिहिलं आहे पुढे जाणे धोक्याचे आहे, पण मराठा येणं धोक्यासमोर भियत नाहीत. चला, मर्दानी आणि रांगडा बाणा पाहिजे. खूप थ्रिलर. देवी उभे कालिका आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर चड्डिनी भद्रकाळी निशंबासुर प्राणासहरणी दाक्षयाणी शरदरंजकाणी जगतस्वामिनी राजराजेश्वरी गे. आपल्यासमोर दिसत आहेत ती बोरूंची झाडं. बोरू म्हणजे हा बघा माझ्या हातात आहे तो बोरू. आजकालच्या जमान्यात आपण जो पेन म्हणून शाई जी वापरतो त्या काळात स्वराज्यामध्ये
ही लेखणी म्हणून याचा हाच तो बोरू ज्याने कधीकाली शिवरायांच्या हातून मराठी शब्दकोश लिहिला आणि शंभूराजांकडून बुधभूषण ग्रंथ लिहिला. याचं काम होत असे. बघा बोरू. चला माझे मित्र गेलेले आहेत पुढं. थांबा थांबा थांबा. तुम्ही इथपर्यंत आल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितलीत. आता शेअर देखील करा. आता तुम्ही सर्वांनी कमेंट करा. बघा कमेंट केलात ना तर तुम्हाला मी एक गिफ्ट देणार आहे. ते गिफ्ट म्हणजे कसं आहे, जर तुम्ही एक चांगली कमेंट केली आणि मला जर ती आवडली आणि माझे जर 1000 सबस्क्रायबर एका आठवड्यात झाले तर नक्कीच त्या एका सबस्क्रायबरला मी एक स्पेशल गिफ्ट देणार, गिव्हवे करणार आहे. जर तुम्ही चांगल्या कमेंट करा. आणि मित्रांनो, मी आज यूट्यूबवर पहिल्यांदा आलो. व्हिडिओ कशी वाटली सर्वांना शेअर करा. बघा तुम्ही एक अतरंगी फॅमिली जॉईन झालात, एक तुम्ही मेंबर झालात. आता ह्या अतरंगीच्या प्रवासात तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी आपल्या चॅनल सुरुवात करतो. मला बाजूलाच